अकोला जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनामुळे आरोग्य सेवा ठप्प होण्याची शक्यता व्यक्त होत असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। अकोला जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेसमोर मोठे संकट उभे राहिले आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियानातील शेकडो कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे। मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळाली। घोषणाबाजी करत शासनाचा निषेध नोंदवण्यात आला आणि जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। या आंदोलनामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवा ठप्प होण्याची शक्यता व्यक्त होत आहे। JSSK, DEIC, RBSK, NSCU, NBSU, ब्लड बँक, डायलिसिस, लसीकरण सत्र आणि विविध अहवाल यांसह सर्व ऑनलाईन व ऑफलाईन कामे बंद ठेवण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे। कर्मचाऱ्यांचा आरोप आहे की 14 मार्च 2024 रोजी शासनाने त्यांना नियमित सेवेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला असला तरी 1.5 वर्ष उलटूनही त्यांची अंमलबजावणी झालेली नाही। मानवधन वाढ, लॉयल्टी बोनस, EPF, इन्शुरन्स आणि बदली धोरण या त्यांच्या प्रमुख मागण्या शासनाने दुर्लक्षित केल्याचे त्यांचे म्हणणे आहे। यापूर्वीही आरोग्यमंत्री यांनी 8 आणि 10 जुलै 2025 रोजी झालेल्या बैठकीत समायोजन प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते। मात्र ठोस निर्णय न झाल्याने अखेर संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलन छेडले आहे। यामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवांवर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कर्मचारी जवळपास महाराष्ट्रामध्ये 34,000 कंत्राटी कर्मचारी आहेत आणि आमच्या ह्या शासनाला अशा रास्त मागण्या आहेत की 14/3/2024 रोजी महाराष्ट्र शासनाने 10 वर्षाच्या वर जे काही कंत्राटी कर्मचारी यांना सेवेत झाले आहेत त्यांना समायोजनाचा एक GR काढला होता आणि त्याची अद्याप पूर्णपणे अंमलबजावणी झाली नाही। डिसेंबर 2024 आणि 2 जानेवारी 2025 रोजी ड्रायव्हर आणि क्लास 4 यांच्या दोनच संवर्गाच्या शासनाने आदेश पारित केले समायोजनाचे, परंतु अद्याप उर्वरित सर्व संवर्गाचे आदेश पारित करण्याचे बाकी आहेत आणि प्रलंबित आहेत। ते शासनाने ताबडतोब तातडीने करावे। तसेच 10 वर्षाच्या खालील जे लोक आहेत त्यांच्यासाठी बदली धोरण, पगारवाढ, EPF आणि अन्य आमच्या ज्या मागण्या आहेत त्या शासनाने तातडीने पूर्ण कराव्या। जर शासनाने याची दखल घेतली नाही तर आज दिनांक 19 ऑगस्ट 2025 पासून बेमुदत काम बंद आमचे आंदोलन असेच चालू राहील।